छत्रपती संभाजीनगरमध्ये 5.5 वर्षाच्या चिमुकल्यावर चुकीचा आणि निष्काळजीपणे उपचार केल्याचा ठपका उच्चस्तरीय समितीने ठेवल्यानंतर गारखेड्यातील वेदांत बाल रुग्णालयातील 6 डॉक्टरांच्या विरोधात गुरुवारी पुंडलिकनगर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. 20 ते 25 मिनिटांचे ऑपरेशन आहे असे सांगून ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेल्या 5.5 वर्षीय चिमुकल्याचा डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे आणि निष्काळजीपणामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले. ही घटना 26 एप्रिल ते 6 मे 2024 या काळात गारखेडा भागातील वेदांत बाल रुग्णालयात घडली. डॉक्टरांनी चुकीचे उपचार केले, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फाईलमधील उपचाराचे कागदपत्र गायब केले असा अहवाल घाटीतील उच्चस्तरीय समितीने दिल्यानंतर बुधवारी 6 डॉक्टरांविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉक्टर अर्जुन पवार, डॉक्टर शेख इलियास, डॉक्टर अजय काळे, डॉक्टर अभिजित देशमुख, डॉक्टर तुषार चव्हाण, डॉक्टर नितीन अधाने अशी आरोपी डॉक्टरांची तर दैविक अविनाश आघाव असे मृत चिमुकल्याचे नावे. अविनाश दत्तात्रय आघाव हे फिर्यादी आहेत. ते 17 वर्षापासून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकिली व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा दैविकला गुप्तांगावर खाजेचा त्रास होऊ लागल्याने 20 एप्रिल रोजी वेदांत बाल रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टर अर्जुन पवार यांनी त्याला तपासले. फायमोसिस विथ पिनाइल टॉर्शन हा आजार असल्याचं सांगून त्यासाठी छोटेसे ऑपरेशन करावे लागेल, त्याचा 16,000 रुपये खर्च येतो असे समजावून सांगितले. 26 एप्रिल रोजी ऑपरेशन ठरले. 25 एप्रिलच्या रात्री दैविकला दवाखान्यात दाखल केले, 10,000 रुपये भरले. 26 एप्रिलला सकाळी 7 वाजता दैविकला ऑपरेशनसाठी नेण्याची तयारी केली. 7:15 वाजता डॉक्टर अर्जुन पवार, भूलतज्ञ डॉक्टर शेख मोहम्मद इलियास आले. त्यांनी 20 ते 25 मिनिटात ऑपरेशन होईल असे सांगितले, मात्र 45 मिनिटे झाली तरी ऑपरेशन झाले नव्हते. 1 तासाने डॉक्टर पवार ओटीतून बाहेर आले. त्यांनी ऑपरेशन चांगले झाले आहे असे सांगितले. डॉक्टर इलियास यांनी बाळाला स्पायनलमध्ये भूल दिली होती, पण बाळाने मध्येच हात हलवल्यामुळे त्याला परत झोपेचे इंजेक्शन द्यावे लागले असे सांगितले. त्यानंतर बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.